डे 10 ऑफ द परफॉर्म चॅलेंज. मी इथं बिटकॉइनला बाय केलेलं आहे या पॅरलल चॅनलच्या ब्रेकआउटला. ठीक आहे, हे बघा हा आपला सेटअप आहे पॅरलल चॅनल. आणि या ट्रेडमध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की मार्केटने आपल्याला ट्रेंड लाईन पहिलेच बनवून दिलेली आहे. ठीक आहे, एंट्री झाल्या तर इथे आपला फुल लॉस होणार नाहीये. आपण काहीतरी रिस्क मॅनेज करू इथे ट्रेंड लाईनच्या बेसवरती. मी तुम्हाला द फंडेड रूमला माझी पोझिशन दाखवतो. आता $53 लॉस चालू आहे आणि जर आपला एसएल हिट होतो याच्यामध्ये तर मग $568 आपले जातील आणि आपलं टार्गेट आहे 1:3. आपण ओढायला बघू. जर त्याच्या आधी काही रिस्क मॅनेजमेंट अप्लाय होतो तर तिथे आपल्याला पोझिशनला कट करावं लागेल. ठीक आहे, बघू पुढे काय होतं. ज्या ठिकाणी मार्केटने आपल्या ट्रेंड लाईनच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे आपण इथे $301 लॉस बुक केलेला आहे. ठीक आहे, आता जे काही बिगिनर ट्रेडर असतात ना ते इथे गडबडून जातात. का? कारण त्यांना राईट क्वांटिटी प्लॅनिंग समजत नसतं. आता तुम्ही बघाल हे 3 लॉसेस नंतर सुद्धा बॅक टू बॅक आपलं अकाउंट फक्त 0.81% निगेटिव्ह मध्ये चालू आहे. याला बोलतात राईट क्वांटिटी प्लॅनिंग. आता एक प्रॉफर्म अकाउंट आहे, तुम्हाला हे समजावं लागेल की इथे तुम्हाला रिस्क किती घ्यायचा आहे. तुमच्या बॅकटेस्टेड डेटानुसार तुमचे कॉन्झिक्युटिव्ह लॉसेस किती होतात हे सर्व फिगर आउट केल्यानंतर तुम्हाला क्वांटिटी प्रॉपरली प्लॅन करायचं असतं. ठीक आहे, तर मग आता आपला हा एवढा अकाउंट स्टेटस आहे. आपल्याला $10,000 प्रॉफिट करायचा आहे. इथून $800 लॉस वरून आपल्याला 10,000 प्रॉफिट पर्यंत पोहोचायचं आहे. या जर्नीचा पार्ट बना. खूप सुंदर जर्नी आहे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.